हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 21 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये धोंडी अण्णाने चक्क दत्ताचं डोकं फोडलंय. दत्ता आणि सुलू आत्या या दोघांनी धोंडी अण्णाच्या घरातील भांडं, घरातील सगळं सामान बाहेर फेकण्याचा निर्णय घेतला. तू आमच्या हक्काच्या जागेवर रिसेप्शन ठेवलं पोराच्या लग्नाचं, आमचे पैसे काढ, भाडं दे, असं म्हणत हे दोघे भांडायला आले. पाण्याने त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, पण या दत्ताने काय ऐकलं नाही आणि चक्क घरात घुसण्याचा प्रयत्न केला आणि मग धोंडी अण्णाले त्याला ढकलून दिलं आणि त्याचं डोकं चक्क तुळशी वृंदावनाला जाऊन धडकलं आणि या दत्ताचं डोकंच फुटलंय. त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं. त्यामुळे सुलू आत्याने जोरात टाहो फोडला, ढसाढसा रडायला लागली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अण्णा बाहेर अंगणात मिस्त्री लावत बसलेला असतो आणि तेवढ्यात राजा, धन्या, पाण्या सगळे धावत पळत येतात आणि विचारतात, ओ अण्णा, वहिनी कुठे आहे, वहिनी कुठे आहे? आता अण्णाला माहिती आहे की वहिनी म्हणजे अवनी ही गेली आंघोळीला, पण त्याच्या तोंडात मिस्त्री असल्यामुळे, दात घासत असल्यामुळे तो काही बोलत नाही. ऊ असं करतो. पण बाकीच्यांना असं वाटतं की अण्णा सांगतोय की यशोदाला विचारा. ते घरात यशोदाला आवाज देतात, यशोदा यशोदा, आणि हे सगळे मागे येतात बाथरूमकडे. बाथरूमचा दरवाजा लावलेला असतो, अवनी बाथरूममध्ये असते, पण अवनी काही आवाज देत नाही आणि या तिघांना असं वाटतं की यशोदाच बाथरूममध्ये जाऊन बसलाय, लवकर ये रे यशोदा, असं म्हणून हे तिघे भाऊ पुन्हा अंगणात येतात आणि वहिनी वहिनी वहिनी, ओ मॅडम, असं म्हणून जोरजोरात हाका मारू लागतात. तेवढ्यात सुलू आत्या घराबाहेर येते आणि सुलू आत्या हे सगळं ऐकते. सुलू आत्याला वाटतं की धोंड्याची सून गेली पळून, राजाची बायको गेली पळून. त्यामुळे सुलू आत्या लगेच म्हणते, अरे गेली पळून ती, असं शोधून काय सापडायची नाही, अरे धोंड्याची सून पळून गेली रे, असं म्हणून सुलू आत्या अख्ख्या गावाला ओढून सांगते. आणि धोंड्यांना तिच्याकडे रागारागाने पाहतो तर सुलू आत्या म्हणते, ए धोंड्या, आता कर ना डान्स, लाइटिंग डान्सिंग, लाइटिंग डान्सिंग. आणि धोंड्यांना डान्स करू लागतो, लाइटिंग डान्सिंग. त्याला काही बोलता येत नाही, फक्त ॲक्शन तो करतो. सुलू आत्या म्हणते, ए पोरांनो, पाहिलं का, तुमच्या बापाला काही लाज आहे का? सून गेली पळून आणि हा डान्स करतोय, लाइटिंग डान्सिंग म्हणत. पाण्या म्हणतो, ओ अण्णा, गप्प बसा ना, तुमच्या डोक्यात काय फरक पडेल का? इथे आपली सून घरात नाही आणि तुम्ही काय डान्स करताय? धोंडी अण्णा गुपचूप मिस्त्री लावत परत बसतो. सुलू आत्या म्हणते, अरे किती पण शोधलं ना, पण तुमची सून भेटायची नाही. अरे अशा भंगार घरात कोण राहणार आहे? गेली ती कळून, काल रिसेप्शन केलं आणि आज गेली सून पळून. धोंडी अण्णा हसू लागतो, कारण धोंडी अण्णाला माहिती आहे अवनी पळून नाही गेली तर आंघोळीला गेली आहे. तो या सुलू आत्याची मजा घेत असतो आणि सुलू आत्या म्हणते, तुमचा बाप सकाळी सकाळी ताईट झालाय म्हणून नाचतोय. आणि मग सुलू आत्या डान्स करू लागते, लाइटिंग डान्सिंग, लाइटिंग डान्सिंग. पळून गेली धोंड्याची सून. तेवढ्यात राजा तेथे येतो. राजा म्हणतो, ए सुलू आत्या, थोबाड बंद ठेव, नाही तर तुझं डोकंच फोडतो मी. पाण्या पुढे येऊन म्हणतो, ए एका फटक्यात लोळीन तुला आत्ते, तोंड बंद ठेव ना. तर सुलू आत्या डान्सच करत असते, लाइटिंग डान्सिंग. तुझी सख्खी बायको पळून गेली रे राजा. राजा, धन्या, पाण्याला खूप राग येतो. तेवढ्यात यशोदा येतो आणि धन्या त्याला मिठी मारून रडू लागतो. यशोदा विचारतो, काय झालं? धन्या सांगतो, अरे आपली वहिनी गेली पळून, वहिनी घर सोडून गेली, आम्ही सगळीकडे शोधलं, कोठेच नाही सापडली. आणि तेवढ्यात अवनी ही आंघोळ करून घराबाहेर येते आणि विचारते, काय झालं, कसला गोंधळ सुरू आहे? अवनीला पाहून या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. सुलू आत्याच्या चेहऱ्यावर तर 12च वाजतात. धन्या पुढे येतो आणि म्हणतो, वहिनी तुम्ही येथेच आहे, तुम्ही कुठे गेला होता? अवनी सांगते, आंघोळ करायला. धन्या विचारतो, यशोदा, मग तू कुठे गेला होता? यशोदा सांगतो, गवती चहा आणायला. सगळ्यांना समजतं की काय कन्फ्युजन झालंय. धोंड्यांना अजून सुद्धा ऊ करत असतो, त्याला काही नीट बोलता येत नाही. धन्या म्हणतो, अरे आया राजा दाने. तर राजा म्हणतो, नाही नाही मॅडम, मला काही नाही, या धन्याला स्वप्न पडलं की तुम्ही घर सोडून गेला म्हणून असं केलं. ए धन्या, रडू नको, हा आली वहिनी आली, रडू नको बरं का. धन्याला काही कळतच नाही, तो काही बोलतच नाही. राजा म्हणतो, जा मॅडम तुम्ही आतमध्ये आवरून घ्या. आणि अवनी ही आतमध्ये आवरायला निघून जाते. मग
पाण्या आणि धन्या राजाला जाब विचारतात, ए राजा काय रे? तर राजा सांगतो, अरे स्वप्न पडलं होतं मला. आणि तेवढ्यात धोंडी अण्णा, राजा, धन्या, यशा सगळे पुढे येतात. धोंडी अण्णाला हे सगळे विचारतात, तुम्हाला माहीत होतं ना, मग तुम्ही बोलला का नाही? धोंडी अण्णा सांगतो, अरे तोंडात थुंकी होती ना म्हणून सांगता नाही आलं, आणि मी थोडी मजा घेत होतो, तुमची नाही या सुलूची. ए सुले काय डान्स? डान्सिंग लाईटिंग लाईटिंग डान्सिंग. सुलू आत्या खूप चिडते आणि म्हणते, तुमची सून आज नाही पळून गेली, पण एक ना एक दिवस नक्की पळून जाणार. आणि मग धोंडी अण्णा हे चौघे भाऊ एकत्रच ए हाड असं जोरात ओरडतात. त्यामुळे सुलू आत्या तेथून पळून जाते. सगळे भाऊ हसू लागतात. अवनी रूममध्ये असते, राजा रूममध्ये येतो आणि म्हणतो, सॉरी अवनी मॅडम, ते थोडं कन्फ्युजन झालं होतं. अवनी चिडून म्हणते, अरे तुमचं घर एका सर्कस आहे, कसंही झोपतात, कसंही वागतात, कधीही गोंधळ घालतात. त्या बाथरूममध्ये लाईट नाही, दरवाजाला कडी नाही. तर राजा म्हणतो, ते लाईटचं आणि कडीचं मी आत्ता करतो 5 मिनिटात. अवनी म्हणते, काही गरज नाहीये, तसंही मला आता या घरात राहायचं नाहीये. हे ऐकून राजाला मोठा धक्काच बसतो. अवनी म्हणते, मी ऑनलाईन काही वर्किंग वुमनचे काही हॉस्टेल स्टुडंट हॉस्टेल पाहिलेत, आपण तेथे जाऊन राहूया. राजा म्हणतो, अहो मॅडम पण ते मी आत्ता मला पाण्याने सांगितलं, कलेक्टर साहेबांनी ऑर्डर दिली आहे, आज संपूर्ण गाव बंद आहे. अवनी चिडून म्हणते, मला आहे ना काही पण बच्चन देऊ नको, मी अशिक्षित नाही आहे, मी ऑनलाईन चेक केलं आहे, सगळं सुरू आहे. राजाची आयडिया फ्लॉप ठरते. अवनी म्हणते, तुला माझ्याबरोबर यावंच लागेल. राजा मनात विचार करतो, देवी आई हे सगळं काय होतंय? काल रिसेप्शन झालं, काल ज्या लोकांनी कौतुक केलं, उद्या ते लोक हसतील, सुरुवात त्या लाईटिंग डान्सिंग करत डान्स करेल. आता आमच्या घराचं काय होणार हाच प्रश्न राजाला पडतो. आणि इकडे यशोदा आणि धन्या हे दोघे एका हातगाडीवर रिसेप्शनसाठी आणलेले सगळे भांडे परत करायला जात असतात. यशोदा हा टेन्शनमध्येच असतो, कारण त्याला राजा आणि अवनीच्या लग्नाचं सत्य कळलंय. तर धन्या म्हणतो, यशोदा माझा तर विश्वासच बसत नाहीये की आपल्या राजादाचं लग्न झालं, वहिनी घरी आली, रिसेप्शनसुद्धा झालं, आणि आपण रिसेप्शनचे भांडेसुद्धा परत द्यायला जातोय. नाहीतर मला असं वाटायचं की आपल्या आत्याचा शाप खरा ठरतो की काय, आपल्या घराला कधी बाईचा आशीर्वाद मिळणारच नाही. यशोदाला आठवतं की काल रात्री अवनी काय म्हणाली की हे लग्न खोटं आहे. धन्या म्हणतो, यशोदा आपण एक काम करायचं का, आता आपण राजादा आणि वहिनीला आहे ना हनीमूनला पाठवूया, एखाद्या हिल स्टेशनला, काश्मीरला. यशोदा चिडून म्हणतो, ए धन्या तुझं वय काय, तू बोलतो काय? धन्या म्हणतो, अरे मी काय शाळेत आहे का, कॉलेजमध्ये गेलो ना, एवढं तर बोलूच शकतो. आणि आता राजादाचं लग्न झालं, मग तुझं लग्न, मग पाण्यादाचं लग्न, आणि मग राहिलो कोण? अरे मीच राहिलो ना. यशोदा चिडून म्हणतो, अरे नालायका, आधी अभ्यासाकडे लक्ष दे, चांगली नोकरी मिळव, मग लग्नाचा विचार कर. राजाचं नशीब होतं म्हणून पोरगी भेटली, तुला नाही अशी भेटायची. धन्या म्हणतो, आज आहे ना मी कॉलेजमधून लवकर घरी येणार आहे. यशोदा विचारतो, का? तर धन्या सांगतो, अरे आपल्या घरी वहिनी आली आहे, दिवसभर तिला बोर होईल ना, मग मी लवकर घरी येतो आणि तिच्याबरोबर मस्त गप्पा मारेल, म्हणजे तिला बोर नाही व्हायचं. आता वहिनी घरात आली आहे ना, तर मला खूप भारी वाटतंय, चल मी येतो. असं म्हणून धन्या निघून जातो. यशोदाला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो, जेव्हा अवनी घर सोडून निघून जाईल तेव्हा या सगळ्यांचं काय होईल, त्यांना किती वाईट वाटेल, असा विचार करून यशोदाला खूप दुःख होतं. आणि थोड्या वेळानंतर राजा आणि अवनी एका वर्किंग वुमन हॉस्टेलमध्ये आलेले असतात. तेथे एक बाई असते आणि राजाला पाहून ती विचारते, ओ तुम्ही येथे काय करताय? अवनी विचारते, म्हणजे? ही बाई सांगते, अहो हे वर्किंग वुमन हॉस्टेल आहे, येथे पुरुष अलाउड नाही आहे, त्यांना बाहेर जायला सांगा बरं. कोण आहे तुमचे ते? नवरा आहे, बॉयफ्रेंड आहे, लहान भाऊ, मोठा भाऊ, कोण आहे? अवनी सांगते, नाही नाही नाही, माझा बॉयफ्रेंड नाही आहे, असेच येते. राजा अवनीकडे पाहतच राहतो. मॅडम म्हणते, ठीक आहे बसा तुम्ही. अवनी बसते, राजासुद्धा बसू लागतो. तर ही बाई म्हणते, ओ तुम्हाला बसायला सांगितलंय का? तुम्हाला म्हटलं ना हे मुलींचं हॉस्टेल आहे, येथे पुरुष अलाउड नाही आहे, गुपचूप उभे राहा. राजा म्हणतो, ठीक आहे. मग अवनी म्हणते, मला एक रूम हवी होती. तर ही बाई विचारते, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला नवऱ्याने टाकलंय की तुमचं सासूशी भांडण झालंय? तर राजा म्हणतो, ओ एवढ्या चांगल्या बाईला नवरा कधी टाकेल का? काही काय बोलताय? तर ही बाई विचारते, तुम्ही कोण आहे? तुम्ही यांचे मिस्टर आहे का? की तुम्ही कोण आहे? तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय? मी त्यांना विचारते ना, त्यांना सांगू द्या. अवनी म्हणते, मला एक रूम हवी आहे, तुम्ही प्रोसिजर सांगा, ती प्रोसिजर करता येईल. तर ही बाई म्हणते, आहे ना प्रोसिजर, सगळ्यात आधी तुम्ही तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा. तर अवनी सांगते, अपॉइंटमेंट लेटर तर नाही आहे. ही बाई विचारते, असं कसं?
तर अवनी सांगते जॉबच नाही आहे, मग अपॉइंटमेंट लेटर कसं भेटेल. ही बाई म्हणते तुम्हाला लिहिता वाचता तर येतं ना. तर राजा म्हणतो ओ मॅडम काय बोलवला, गोल्ड मेडल आहे त्यांच्याकडे, गोल्ड मेडल, आर्किटेक्ट आहे त्या. तर ही बाई म्हणते आहेत ना आर्किटेक्ट, मग त्यांना नीट वाचता सुद्धा येत नाही का. बाहेरच लिहिलंय वर्किंग वुमन्स हॉस्टेल, म्हणजे ज्या बायका नोकऱ्या करतात त्यांनाच येथे खोली भेटते. जर तुमच्याकडे नोकरी नाहीये तर तुम्हाला येथे रूम सुद्धा मिळणार नाही. अवनी म्हणते ओ मॅडम प्लीज काहीतरी मदत करा ना, थोडी मदत करा. तर ही बाई म्हणते तुम्ही माझी मदत करा, जा नोकरी मिळवा आणि अपॉइंटमेंट लेटर घेऊन या, लगेच रूम मिळेल तुम्हाला. अवनी म्हणते प्लीज थोडी तरी मदत करा ना, काहीतरी होतंय का पहा ना. तर ही बाई चिडून म्हणते ओ तुम्ही निघा बरं इथून, नका माझा टाइमपास करू, खूप काम आहे मला. अवनीला वाईट वाटतं. राजा म्हणतो चला इथून, आणि हे दोघे हॉस्टेलच्या बाहेर येतात. राजा खूप खुश असतो की अवनीला रूम नाही मिळाली. राजा हसत असतो. अवनी विचारते तू कशाला हसतोय, तुला काय खूप आनंद झालाय का. राजा म्हणतो नाही, मला नाही आनंद झालाय, उलट मला तर खूप दुःख झालंय. अवनी विचारते मग हसतोय कशाला. राजा सांगतो तो माझा स्माइलिंग फेस आहे ना, मी ना कोणती सिच्युएशन असली ना तरी हसतच राहतो. अवनी म्हणते कळतंय कळतंय. राजा म्हणतो मला नाही वाटत तुम्हाला हॉस्टेलची रूम भेटेल, चला आपण घरी जाऊया. अवनी म्हणते काही गरज नाहीये, हे वर्किंग वुमन हॉस्टेल होतं म्हणून नोकरीमुळे रूम नाही मिळाली, पण दुसरीकडे रूम मिळेल, मी असे 10 हॉस्टेल शोधून ठेवलेत. राजाचा नाईलाज होतो आणि राजा अवनीबरोबर निघून जातो. आणि इकडे यशोदा रिसेप्शनची भांडी परत करायला आलेला असतो. हा माणूस त्याचा मित्रच असतो आणि म्हणतो अरे वा यशा, झालं बाबा तुमच्या राजाचं लग्न, आता तुझा नंबर कधी. यशोदा सांगतो आता ते देवाच्या मनात. तर हा माणूस म्हणतो अरे पण तुझ्या लहान भावाने तुझ्या आधी लग्न केलं, ते काही पटलं नाही आपल्याला. यशोदाला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो ए बाबा तुला काय घेणं देणं रे, आधी लग्न होत नव्हतं, घरात बाई नव्हती, त्यावरून बोलायचे, आता राजाने माझ्या आधी लग्न केलं त्यावरून बोलताय, तुम्हाला सगळं वाईटच कसं दिसतं रे. तर हा माणूस म्हणतो अरे यशा, मित्राच्या खात्यात बोललो रे, एवढं काय चिडतो. यशोदा म्हणतो चल बिल दे, पैसे द्यायचे तुझे. तर हा माणूस म्हणतो हे घे डिस्काउंट धरून. यशोदा चिडून म्हणतो डिस्काउंट नकोय, मला काहीच नकोय. तर हा माणूस म्हणतो अरे काय एवढा चिडतो, चेष्टेत बोललो मी. यशोदाला हे समजतं. यशोदा त्याला सॉरी म्हणतो. हे बिल पाहतो तर त्यात 70 रुपये कमी असतात. यशोदा म्हणतो 70 रुपये कमी आहे. हा माणूस म्हणतो अरे नंतर दे, काही एवढं टेन्शन नाही आहे. यशोदा त्याला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो आणि तेथून निघून जातो. आणि इकडे राजा आणि अवनी हे दोघे आणखीन एका हॉस्टेलमध्ये आलेले असतात. परंतु मध्ये जाण्याआधी अवनीला आठवतं की काल रात्रीच राजाने तिच्या गळ्यात रिसेप्शनमध्ये पुन्हा एकदा मंगळसूत्र घातलंय, आणि आधी आपण ज्या हॉस्टेलमध्ये गेलो होतो त्या बाईने आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहूनच तुमच्या नवऱ्याने तुम्हाला टाकलंय का की सासूने भांडण करून हाकललंय असं विचारलं होतं. त्यामुळे अवनी हे आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र ड्रेसच्या मध्ये टाकते, म्हणजे कोणाला कळणार नाही की तिचं लग्न झालंय. अवनी आणि राजा दरवाजावर नॉक नॉक करतात. आत येऊ का विचारतात, पण आतमध्ये कुणीच नसतं. हे दोघे आतमध्ये येतात आणि विचारतात कुणी आहे का, परंतु कुणीच नसतं. राजा म्हणतो ओ मॅडम येथे कुणी दिसत नाही, चला जाऊया आपण घरी. अवनी म्हणते थांब रे. आणि तेवढ्यात एक बाई त्यांच्या समोर येते. तिने फेस पॅक लावलेला असतो आणि डोळ्यांवर काकडी ठेवलेली असते. राजा म्हणतो ए बाबू. राजा घाबरतो. अवनी हसू लागते. राजा विचारतो चला मॅडम आपण चुकून ना ब्युटी पार्लरमध्ये आलोय वाटतं. तर ही बाई म्हणते ओ नाही नाही नाही, हे ब्युटी पार्लर नाही आहे, हे वुमन हॉस्टेलच आहे, तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आलाय. तर राजा म्हणतो मग तुमचा काय ब्रेक वगैरे सुरू आहे का. ही बाई म्हणते नाही ब्रेक वगैरे काही नाही सुरू आहे. राजा म्हणतो मग हे चुकीचं आहे, ही प्रोफेशनल जागा आहे, प्रोफेशनलिझम असलं पाहिजे की नाही, तुम्ही असं फेस पॅक लावून नाही बसू शकत असं कामाच्या वेळेस. तर ही बाई म्हणते ओ मला घरी वेळ भेटत नाही, घरी सगळ्यांच्या चहा पाण्याचा पहा, डब्याचा पहा, धुनी भांडी, घरातले साफसफाई, झाडझूड, मग मला माझा मी टाईम कधी मिळणार, त्यामुळे मी माझा मी टाईम इथे घेते. राजा म्हणतो मॅडम यांचा मी टाईम सुरू आहे, चला आपण घरी जाऊया. अवनी म्हणते थांब रे. आणि अवनी ही तिच्या समोर बसते आणि राजा चक्क काकडी खाऊ लागतो. ही बाई विचारते ओ काय करताय. राजा म्हणतो मला असं वाटलं तुम्ही गेस्टसाठी येथे काकडी ठेवली आहे. आणि राजा काकडी परत ठेवून देतो. अवनी म्हणते मॅडम मला एक रूम हवी आहे. ही बाई म्हणते मिळेल ना. अवनीला खूप आनंद होतो तर राजा मात्र दुःखी होतो. आणि ही बाई अवनीला एक फॉर्म भरायला सांगते. अवनी हा फॉर्म भरते आणि राजा या काकडीकडेच पाहत असतो. राजा हा देवीआईच्या फोटोकडे पाहतो आणि म्हणतो देवीआई
आता माझा तुझ्यावरच विश्वास आहे म्हणून मी होप ठेवली आहे, कारण होप लई पुढे तो काहीच बोलत नाही. आणि अवनी हा फॉर्म भरून देते तर ही बाई म्हणते, अहो सगळा फॉर्म भरला आहे, फक्त आधार नंबर राहिला आहे, तेवढा आधार नंबर द्या. अवनी म्हणते, अहो पण माझ्याकडे आधार नंबर नाही आहे, आधार कार्डच नाही आहे. ही बाई म्हणते, मग माझ्याकडे सुद्धा रूम नाही आहे. अवनी म्हणते, अहो असं कसं, आधार कार्ड नंतर आणून देईल ना. तर ही बाई म्हणते, नाही नाही, या हॉस्टेलच्या मालकीनबाई आहेत ना, त्या कधी पण व्हिजिट करतात, त्या रजिस्टर चेक करतात, माझ्यावर फायरिंग करायच्या, माझी नोकरी जाईल. आणि आजकालचा जमाना किती वाईट आहे. नाही नाही, किती वाईट वाईट गोष्टी कानावर येतात. आधार कार्ड ID कार्डशिवाय मी तुम्हाला नाही देणार. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पहा, कॉपी असेल तरी चालेल. अवनी म्हणते पाहते. अवनी ही मोबाईलमध्ये आधार कार्ड पाहते, पण तिच्याकडे ती नसते आधार कार्डची कॉपी. राजाकडे फोटो असतो, मग राजा अवनीला देत नाही. आणि देवी आईला म्हणतो, देवी आई सॉरी, माझ्याकडे फोटो आहे तरी मी देत नाही आहे, तू माझ्या भावना समजून घे. अवनी ही या बाईला सांगते, आधार कार्डची कॉपी नाही आहे. तर ही बाई म्हणते, मग रूमसुद्धा नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. अवनीचा नाईलाज होतो, अवनी बाहेर निघून जाते. राजा पुन्हा एक काकडी खातो. ही बाई विचारते, काय काम आहे तुमचं, तुम्हाला काय काकडी खायची आहे का. राजा म्हणतो, नाही नाही, काकडी तशी कडू आहे, पण तुम्ही खूप गोड दिसताय. ही बाई राजाकडे आश्चर्याने पाहते. राजा म्हणतो, तो तुमचा मोबाईलवर तुमचा जुना फोटो आहे ना, त्यात तुम्ही गोड दिसताय. ही बाई तोंड वाकडं करते आणि राजा तिच्या प्लेटमधून 8-10 काकड्याचे तुकडे घेऊन तेथून पळून जातो. ही बाई म्हणते, ओ काय माणूस आहे, काकडी चोर कुठला. आणि मग अवनी आणि राजा हे दोघे गाडीत रिक्षात बसून सगळीकडे हॉस्टेल शोधत असतात. हे हॉस्टेल ते हॉस्टेल, परंतु सगळीकडे त्यांना नकारच भेटतो. राजा हा सुद्धा टेन्शनमध्ये असतो, कुणीकडे होकार भेटायला नको. आणि मग राजा आणि अवनी एके ठिकाणी थांबतात. तेथे दोघे ज्यूस पित असतात. पण अवनीला टेन्शन असतं की हॉस्टेल का भेटत नाही आहे, आणि राजाला टेन्शन असतं की हॉटेल नाहीच भेटायला पाहिजे, नाहीतर प्रॉब्लेम होईल. आणि इकडे धोंडी अण्णाच्या घरी मंडपवाला आलेला असतो, पाण्या त्याचे पैसे देत असतो. तर धोंडी अण्णा पाण्याला जवळ बोलवतो, हे बिल पाहतो आणि मंडपवाल्याला म्हणतो, एवढं बिल असतं का. ना ते झुंबर लावलं, ना रेड कार्पेट टाकलं, ना तो धूर निघाला माझ्या सुनेच्या एंट्रीला, एवढे पैसे कसले रे. पाण्या याचे पैसे काप. पाण्या म्हणतो, काय अण्णा झालंय ना एवढं, आता कशाला पैसे कापायचे. पाण्या पैसे द्यायला जातो. धोंडी अण्णा म्हणतो, यावेळेस ॲडजस्ट करून घेतलंय, पुढच्या वेळेस नाही ॲडजस्ट करणार, पुढच्या वेळेस पैसे कापीन बरं. हा माणूस हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात सुलवात्यान दत्ता तेथे येतात. दत्ता म्हणतो, वा रे वा, जागा कोणाची, मालक कुणाचा, रिसेप्शन कोण करतंय, आमच्या जागेचं भाडं दिलं की नाही. धोंडी अण्णा पाण्याला खूप राग येतो. सुलवात्या म्हणते, अरे यांचं असंच काम आहे, दुसऱ्यांच्या जागेवर मजा मारायची आणि भाडं सुद्धा द्यायचं नाही. धोंडी अण्णा सुलवात्याकडे रागारागाने पाहू लागतो. दत्ता म्हणतो, धोंड्या, ही आमची जागा आहे, कोर्टाने स्टे आणलाय, तरी सुद्धा तू या जागेवर रिसेप्शन केलं, चल पैसे काढ, भाडं दे या जागेचं. पाण्या आणि धोंडी अण्णा खूप चिडतात. पाण्या म्हणतो, दत्ता काका, निघायचं इथून, नाही तर असा चापटवीन ना तुला. तर सुलवात्या म्हणते, हा बाप, हा धोंडी एक नंबरचा टुकार, एक नंबरचा गुंड, आणि त्याचे पोरं तर 7 गुंड, त्याच्यापेक्षा जास्त नालायक. मग सुलवात्या आणि दत्ता खूप चिडतात. दत्ता म्हणतो, पाण्या, आता आहे ना तुझ्या घरातले भांडेच फेकतो. आणि दत्ता आणि सुलवात्या पुढे जाऊ लागतात. पाण्या म्हणतो, दत्ता काका, जास्त लाडात येतो का रे तू, चल निघ इथून, नाहीतर खाशीन आज माझ्या हातचा. दत्ता चिडून म्हणतो, सख्या काकाला मारणार का तू, काही वयाचा नात्याचा काही मान आहे का नाही तुला, लांब राहायचं, माझ्या अंगाला हात नाही लावायचा बरं का. पाण्या गप्प बसतो आणि दत्ता हा चक्क घरामध्ये घुसून भांडी फेकण्याचा प्रयत्न करणार. इतक्यात धोंडी अण्णा दत्ताच्या अंगावर धावून जातो आणि त्याला जोरात ढकलून देतो. आणि दत्ताचं डोकं हे तुळशी वृंदावनाला जाऊन धडकतं आणि त्याचं डोकंच फुटतं. सुलवात्या जोरात ओरडते, दत्ता दादा. पाण्याला समजतं की आता राडा होणार. धोंडी अण्णा खूप चिडलेला असतो. सुलवात्या दत्ताजवळ येते तर दत्ताचं डोकं फुटलेलं असतं आणि डोक्यातून रक्त वाहत असतं. सुलवात्या जोरात रडू लागते, अरे रे, हे काय केलं, माझ्या भावाचं डोकं फोडलं, रक्त काढलं रे, अरे धोंड्या, सख्खा भाऊ सख्खा वैरी आहे तू, स्वतःच्या सख्ख्या भावाला कुणी असं मारतं का. धोंड्यांना गप्प उभा राहून सगळं ऐकत असतो. सुलवात्या जोरजोरात रडत असते, धोंडी अण्णाला नावं ठेवत असते, बोलत असते.
पाण्या म्हणतो, ए आत्ते, त्या दत्ता काकाला घेऊन लवकर घरी जा, नाहीतर अण्णाचं डोकं फिरलं ना मग तुझं सुद्धा काम तमाम करतील, एवढं लक्षात ठेव. धोंडी अण्णा चिडून म्हणतो, ए सुले, कीप डिस्टन्स, कीप सेफ डिस्टन्स. दत्ता घाबरून म्हणतो, हे सुले, मला वन पीसमध्ये घरी जायचंय, मला घेऊन चल लवकर. सुलभात्या रडत रडत दत्ताला तेथून घेऊन जाते. पाण्या म्हणतो, ओ अण्णा, फोडलं डोकं, रक्त निघलं त्याचं, चला आता घरी. आणि तो धोंडी अण्णाला घरात घेऊन जातो. इकडे राजा आणि अवनी वडापाव खायला थांबतात. राजा अवनीला वडापाव आणून देतो आणि म्हणतो, अहो तुमच्या स्टेटसप्रमाणे एखाद्या मोठ्या फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये आपण गेलो असतो ना. अवनी म्हणते, किती पैसे खर्च करणार आहे माझ्यासाठी. राजा म्हणतो, तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे लय पैसा आहे. अवनी म्हणते, आता आपण आणखीन हॉस्टेल पाहायचे का. राजा म्हणतो, तुम्ही जेवढे ऑप्शन शोधले होते तेवढे हॉस्टेल तर आपण पाहिले, आता हॉस्टेलसुद्धा संपलेत. अवनी म्हणते, मग आपण भाड्याने एखादी रूम पाहूया. राजा म्हणतो, नको नको, भाड्याने रूम पाहिली ना तर ते काय ॲग्रीमेंट करावं लागतं, आधार कार्ड वगैरे सगळं लागतं, नाही जमणार. अवनी म्हणते, मी अशी माझी डॉक्युमेंटची बॅग कशी विसरू शकते. राजा म्हणतो, आता तुम्ही ॲज अ ह्युमन विसरू शकता ना, माणूस सगळं काही विसरू शकतो. अवनी म्हणते, तुझ्या ओळखीचं कुणी आहे का जे डॉक्युमेंटशिवाय मला रूम देईल. राजा म्हणतो, अहो कशाला टेन्शन घेताय, तुम्ही आमच्याच घरी राहा ना, आमचे अण्णा तुम्हाला आधार कार्ड डॉक्युमेंटसुद्धा विचारणार नाही आणि भाडंसुद्धा घेणार नाही, बिनधास्त राहू देतील. अवनी म्हणते, नाही नाही, आता तुमच्या घरी मी नाही राहू शकत, मी आहे ना रूम शोधणारच आहे. आपण एक काम करूया, आपण आहे ना अभिषेक करूया. तर राजा म्हणतो, अभिषेक, पण त्यासाठी तर मंदिरात जावं लागेल. अवनी म्हणते, नाही नाही, मंदिरातलं नाही, मला एका भल्या माणसाने एक लहान मुलांना खाऊ घालून अभिषेक कसा घालायचा ना ते शिकवलं आहे. तेव्हा देवी आईने माझं ऐकलं होतं, त्या विवांशी माझं लग्न झालं नाही, आतासुद्धा माझं देवी आई ऐकेल. हे ऐकून राजा खूप खुश होतो. अवनी लहान मुलांना खाऊ घालून अभिषेक करायचं ठरवते आणि स्वतःची इच्छा देवी आईकडून पूर्ण करून घ्यायचं म्हणते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. राजा आणि अवनी हे दोघे हॉस्टेल पाहत फिरताय, ते सीन खूप कॉमेडी होते, भारी होते. आणि इकडे धोंडी अण्णाने दत्ताचं डोकं फोडलं, ते सुद्धा छानच झालं, नाहीतर त्यांचा मास दिवसेंदिवस वाढतच चालला होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये अवनी ही चक्क राजाच्या बोटात अंगठी घालणार आहे, त्यामुळे राजा खूप खुश होईल. अवनी म्हणेल, तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, आता मी तुझ्या हातात, तुझ्या बोटात अंगठी तर घालू शकते. हे दोघे खूप खुश होणार. मग पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.